प्रथमच प्रबोधन करीत असताना पहिल्यांदा ते प्रवचनापासून सुरुवात केली आणि प्रवचन करीत असताना आमच्या 10 गावामध्ये काणेकर कुटुंबामध्ये एक म्हातारीचा गाव आलो. त्या गावामध्ये आल्यानंतर त्या गावामध्ये इतके त्यांचे परिचय झाला तर गावातील आणि आसपासच्या खेड्यातील सगळे लोक तिथून पुढं इंदुरीकर महाराज करीत आहे. तिथून पुढं आमच्या गावचे सरपंच कृष्णा रामभाऊ गाडेकर यांनी त्यांना साथ दिली. तेव्हापासून ते दाड नगरीमध्ये कमीत कमी 10 वर्षे राहिले. 10 वर्षानंतर त्यांना असे मुलगी भेटली. त्यांची मिसेस म्हणजे साली मंडळी त्यांचं लग्न त्यांनी असं ठरवलं की दाड नगरीत लग्न करायचं. दाड नगरीमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये एकदम साध्या पद्धतीने लग्न केलं आणि सर्व लोकांना दाखवून दिलं. त्या लग्नाचा खर्च फाटा एकदम बंद केला त्यांनी. तेव्हापासून प्रत्येक गावामध्ये वराती बंद झाल्या, तमाशे बंद झाले यात्रेमध्ये आणि त्यांनी गोरगरिबांना सांगितलं की कर्ज काढून लग्न करू नका, ऐपतीप्रमाणे लग्न करा, ज्याच्याकडे पैसा असेल त्यांनी लग्न करा. तेव्हापासून ते असे हे झाले काय प्रसिद्ध झाले आणि त्यांना महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांना ऑर्डर मिळू लागला कीर्तनाच्या आणि खूप पैसा मिळाला. त्यांच्यानंतर मग ते हळूहळू ओझर या गावी गेले आणि ओझर गावी गेल्यानंतर तिथून पुढे ते स्थायिक झाले. आज त्यांचा तिथं पाहिजे तसा हवेलीचा असा बंगला आहे, त्या बघण्यासारखा शूटिंग काढून घेण्यासारखा बंगला बांधलेला आहे. आणि त्यांच्या मुलीला इंदुरीकर महाराजांना मुलं किती? 2 मुलं. इंदुरीकर महाराजांना 2 मुलं झाले, एक मुलगी आणि एक मुलगा. तर आता त्यांचे आज मुलीचं लग्न आहे. त्या लग्नाच्या व्यवस्था संबंधित निमित्त मी त्यांच्या सोहळ्यासाठी आलेलो आहे गुंजळवाडी येथे. तेव्हा मी लग्न सोहळा बघण्यासाठी आणि लग्न सोहळ्याचा हजर राहण्यासाठी खास दाड बुद्रुकमधून मी आणि बाळासाहेब लकारे आम्ही तिघे जण गाडीवर इथं आलेलो आहे. नमस्ते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.